हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओची सुरुवात सकाळी-सकाळी केली आहे एनर्जेटिक मूडने. म्हणजे सकाळी-सकाळी इतकं फ्रेश वाटतं ना. मला सोमवार ते शुक्रवार कदाचित लवकर जाग येणार नाही. पण सॅटर्डे, संडे मला असं होतं ना, की कधी उठेल, कधी अंघोळ वगैरे आवरून घेईल आणि बाकीच्या कामांना सुरुवात करेल. कारण मला शनिवारची ना सगळ्या देवांना अंघोळ वगैरे घालायची असते. म्हणजे सगळं साफ करायचं असतं. त्याच्यामुळे पण अट्टहास असतोच. पण त्यासाठी अजून बाकी पण काही कारणं आहेत. म्हणजे हे घरी असल्यानंतरनं किंवा धनू घरी असल्यानंतरनं माझी कामच लवकर आवरत नाहीत आणि धनू सॅटर्डेचा पण स्कूललाच असतो. म्हणजे त्याचं 12पर्यंत स्कूल असतं. सकाळी 10:30 ते 12 असं टायमिंग असतं सॅटर्डेचं. मग असं वाटतं की त्यांना थोडंफार काहीतरी खाऊन पण गेलं पाहिजे, कारण टिफिन वगैरे न्यायचा नसतो म्हणून. मग ते पण रिझन असतं लवकर उठण्याचं. तर सगळ्यात पहिल्यांदा ब्रश करून घेतला आणि ब्रश करतानाच मग टी व्हीवरती सॉंग्स लावले. जे काही बाहेरचं वातावरण असतं ना ते बघायचं. सकाळी-सकाळी झाडं बघायची, असं काहीसं रुटीन असतं. आणि सकाळी-सकाळी छान दिवसाची सुरुवात झाली ना, की दिवस कसा जातो ना तेही समजत नाही. पण आज मला खूपच जास्त लो फील होत होतं. कशामुळे काय माहिती? तर आम्ही खूप दिवसापासून ना गिझर बसवला आहे. पण काय होतं ना, त्या गिझरचं पाणी जरा गरम येतं, मध्येच थंड येतं. त्याच्यामुळे मी आधीच गिझर ना खूप वेळ चालू ठेवते आणि पाणी खाली काढून घेते बादलीमध्ये वगैरे आणि त्याच्यानंतरच मग अंघोळीला जाते. आज काय हेअर वॉश वगैरे करायचा नव्हता, पण तरी पण रिलॅक्स अंघोळ असली की जरा बरं वाटतं. म्हणजे 2 दिवसच असं निवांत भेटतात ना, की स्वतःसाठी वेळ द्यायला. तरी त्यातून पण माझं स्क्रब वगैरे करायचं असेल तर मी सकाळचं पण करून घेत असते, म्हणजे विकेंडच्या वेळेस. पण आज काय तसं नव्हतंच. म्हटलं चला आता पटकन आवरलंय तर हे दोघे उठायच्या आधी आपण मस्त असं देवपूजेला लागूयात. पण कशाचं काय, आज सगळं उलटंच झालं. खरं सांगायचं म्हटलं ना, तर रात्री धनुषला खूप जास्त खोकला येत होता. म्हणजे 2 वाजल्यापासून जे त्याच्या खोकल्याला सुरुवात झाली ना, आणि असं म्हणतात पहाटे-पहाटे तर खूप जास्त खोकला येतो. मग 6 वाजेपर्यंत त्याचा खोकला कंटिन्युअसली सुरू होता. सॉरी 5 पर्यंत. आणि 5 वाजता म्हणजे मी त्याला मांडीवरून खाली ठेवला झोपवण्यासाठी. तर मला असं वाटलं, की आता चल झोपण्यापेक्षा ना आपण उठून कामालाच लागूयात. पण परत नंतरनं मनामध्ये विचार आला, की इतक्या लवकर उठून आपण करणार तरी काय आहे नक्की? म्हणून मग मी जरा वेळ झोपले आणि उठले. आता ह्या उलट ह्या दोघांचं पण सेम तसंच झालं. त्यांना पण रात्रभर झोप अशी व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे सकाळी पण व्यवस्थित फारशी अशी झोप नाही लागली त्यांची. त्याच्यामुळे मग हे दोघे पण लवकर उठले होते आणि उठल्यानंतर मग त्यांच्या जे आवडीचे सॉंग्स असतात ना ते लावले होते टी व्हीवरती. धनूचं हे फेवरेट सॉन्ग आहे, मग त्यांचं ते लावलं होतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, की सॅटर्डेला ना मी सगळ्याच देवांना छान अंघोळ वगैरे घालते. बाकी दिवशी तर असतंच, पण देवघर वगैरे कधी साफ करायचं असेल तर मग मी सॅटर्डेच्या दिवशी करत असते. ते सगळं आवरलं, छानशी पूजा करून झाली. आज सकाळची काय म्हणावी अशी माझी कामं झालीच नव्हती. काहीच नव्हतं आवरलं. फक्त जे स्वतःचं आवरायचं, देवपूजा, झाडलोट अशी कामं झाली होती. मग चहा वगैरे घेतला, देवपूजा वगैरे करून झाली आणि आज नाश्ता वगैरे काय केला नव्हता. म्हणून मी डायरेक्टली स्वयंपाकाला लागले होते. कारण आवरायला पण उशीरच होतो ना सुट्टी असली की. म्हणून इथे ना मी मस्त बटाट्याची भाजी बनवली होती. एकीकडे भात लावला आणि मग हे बोलले होते की थोडंसं तळणसुद्धा म्हणजे बटाट्याची भाजी आहे तर. भाकरीसुद्धा माझ्या बनवून झाल्या होत्या. आणि एव्हरी सॅटर्डे आमच्याकडे हाच मेनू असतो. म्हणजे बटाट्याची भाजी आम्हाला प्रचंड आवडते. म्हणजे लोखंडी तव्यामध्ये जी बनते ना ती. म्हणून मग मी साधी सिंपल तीच बनवली. आता सोबत तळणसुद्धा पाहिजे ना, म्हणून मी इथे अहोंसाठी पापड तळायला घेतले होते. थोडीशी कुरडई आणि डीमार्टमधून आम्ही ह्याचे तांदळाचे पापड आणले होते. म्हणजे हे वेगळे आहेत आणि माझ्या मम्मीने जे घरी बनवलेले दिलेत ना ते सुद्धा वेगळे आहेत. पण मला असं वाटलं की टेस्ट थोडीफार बदल असेल म्हणून मग मी डीमार्टमधून आणले होते. म्हटलं जेणेकरून धनूसुद्धा खाईल म्हणून. आणि सगळ्यांसाठीच प्रत्येकाच्या आवडीचं जे तळण आहे ना ते सगळं तळून घेतलं. आणि उन्हाळ्याचे दिवस खास आठवतात माहिती आहे का. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण तळण जास्त प्रमाणामध्ये खातो. असं हिवाळ्यात वगैरे एवढं तळण कोण खात नाही. ह्या गोष्टीसाठी ना मला माझ्या लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात. म्हणजे आमच्या घरामध्ये ना उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तळण हे फिक्स असायचं. आणि असं पण नाही एकदम तळून ठेवले आणि तेच रोजच्या दिवसाला खाल्ले असं नाही. रोज दुपारसाठी फ्रेश तळण असायचं, संध्याकाळसाठी सुद्धा. म्हणजे ते दिवसच वेगळे असतात. शेतामध्ये काम करायला लागायचं आणि त्याच्यामुळे मग ते खायचं म्हटलं ना की खूप छानसुद्धा वाटायचं. आता उन्हाळ्यामध्ये तर हे स्पेशली खूप जास्त वाढत जातं. आमचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतरनं मग मी जे काही वरची आवरावर असते ना, जसं की भांडी आवरून ठेवायचं, खरकटं काढायचं, गॅस ओटा वगैरे क्लीन करायचा, ते सगळं केलं. आणि मग मला आठवलं की आपण जे काल इडलीचं पीठ भिजायला घातलं होतं ते छान डाळ तांदूळ भिजले असतील. काल मी 4 वाजता घातले होते ना, म्हणून मग मी संध्याकाळी काही ते बारीक नाहीत केले.
उशिरा पण नाहीत बारीक केले, म्हटलं की सकाळीच करता येतील म्हणून. आता आज विचार केला होता देवपूजा झाल्यानंतर पटकन हे करून घ्यायचं, पण कशाचं काय उशिरात उशीर होऊन जातो ना कामांसाठी, असं काहीच झालं. म्हणून मी जेवण झालं ना की लगे हात मग हे बारीक केलं. त्याच्यानंतर मी काहीच नाही शूट केलं. म्हणजे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ना की एकदम लो फील होत होतं मला, म्हणून मग मी ना डायरेक्टली झोपून घेतलं. म्हणजे 1 वाजता झोपले असेल ना, ते डायरेक्टली 5-5:30च्या दरम्यान उठले. तिथून पुढं ना भांडी, कपडे, फरशी अशी कामं करून घेतली आणि संध्याकाळचा काळा चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग अहोंनीच मसाले भात बनवलं होतं, कारण मला तर जेवणाची सुद्धा इच्छा नव्हती. पण असं म्हणतात ना, शनिवारचं उपाशी झोपायचं नसतं, म्हणून ह्यांचं म्हणणं होतं की थोडंसं काहीतरी खाऊन घे म्हणून. चेहऱ्यावरून तर तुम्हाला समजतच असेल, म्हणजे झोप तर माझी पूर्ण झालीच होती, पण तरी पण एकदम आळस चढल्यासारखं किंवा अंगात जीव नसल्यासारखं होत होतं. म्हणून मग मी ना थोडासा, एकदम थोडासा भात खाल्ला आणि मग लागले कामाला. आम्ही सकाळी गेलो होतो डीमार्टला, म्हणजे हे मीच गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर पण मी काहीच नाही शूट केलं आणि आता म्हटलं की हे सामान कसंही भरूनच ठेवावं. म्हणजे आणल्यापासून हॉलमध्ये पडलं होतं, फरशी पुसताना किचनवरती आणून ठेवलं. आता वेगळं तर काहीच नाही केलं. जे सामान मला गरजेचं होतं, ठेवून द्यायचं होतं, ते सगळं ठेवून दिलं. राहिले होते फक्त धनुचे चोकोच वरती, म्हणून मग म्हटलं ते तसंच ठेवण्यापेक्षा ना उद्याचं काम हलकं करूयात, म्हणून मग मी इथे ना छोट्याशा बरणीमध्ये ते सगळे भरून ठेवले. आता माझ्या मनामध्ये विचार चालला होता ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतील की नाही बसतील, पण बरोबरचे पॅकेट आहे ना ते बसलं. आणि मग मला आठवलं की थोडेसे तांदूळ इकडे तिकडे पडलेत, म्हणून मग मी ना ते तांदूळ पण एका बरणीमध्ये भरून ठेवले, म्हणजे जागाच शिल्लक नव्हती. आणि काल तांदूळ त्यातले काढले, त्याच्यामुळे आज तांदूळ ठेवण्यासाठी जागा भेटली, म्हणून मग तेही भरून ठेवलं. आणि संध्याकाळच्या वेळेला कुठून एवढी एनर्जी येते आपल्यामध्ये तेच समजत नाही. इथे ना धनुसाठी हे पण आणलेत, म्हणजे जे आपले टिश्यू पेपर असतात ना तेही आणलेत. कधी कधी जेवताना खूप जास्त त्रास देत होतो, म्हणजे हात खराब झाल्यासारखा, उठून हात धुण्यासाठी पळतो. तर म्हटलं चला कमी किमतीमध्ये भेटतंय तर घ्यायला काय हरकत आहे, म्हणून. इतके दिवस मला वाटायचं की ते कॉस्टली असतील म्हणून, पण मला वाटते 30 का 35 रुपयांना हे अख्खं पॅकेट भेटलं, म्हणून मग मी घेऊन टाकलं. आणि जे काय कागद वगैरे पडली होती ना ती पण सगळी उचलून घेतली आणि म्हटलं किचनवरचा सगळा पसारा थोडासा असा कमी करूयात, म्हणून, कारण आणल्यापासून हे सामान असंच पडलं होतं. हा फरसाण आहे ना मला खूप जास्त आवडतो, म्हणजे धनुच्या पप्पांना तर खूप जास्त आवडतो. म्हटलं टिफिनला सुद्धा देता येईल आणि ऑप्शन असतात ना आपल्याकडे, कधी काकडी, टोमॅटो, गाजर आणि कधीतरी हा चिवडासुद्धा देऊ शकते, म्हणून मी आवर्जून आणला आहे. म्हटलं कधी ना कधी तर देता येईल म्हणून. त्याच्यासाठी पण एखादी बरणी शोधत होते, पण मला आठवलं की आपल्याकडे तसं रिकामं काहीच नाही आहे, म्हणून मग मी तसंच राहून दिलं ते. आणि त्यानंतर मग काहीच नाही शूट केलं. डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे संडेला सकाळी, तर आज आमच्याकडे होता डोशांचा बेत. त्याच्यामुळे मग म्हटलं की आता चला पटकन डोसे बनवूयात. आणि सेम जसं काल सकाळ झाली ना तशीच आजची काहीशी झाली आहे. म्हणजे उठले, आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर काळा चहा घेतला, म्हणजे आपला ब्लॅक टी घेतला आणि मग लागले की हे बनवायला. तसं तर आंघोळीच्या आधीच आमचा चहा वगैरे झाला होता, कारण भूकच तेवढी लागली होती म्हणून. आणि आंघोळीला जाण्याच्या आधीच मी इडलीची तयारी केली होती, चटणीची तयारी केली होती. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर डोसा, म्हणजे चटणी बनवताना हेच माझ्या मनामध्ये येत होतं की आपण इडली किती दिवस झालं बनवलेलं नाही आहे. आणि सेम तसंच माझ्या हेच तोंडात येते की इडली इडली. तर इडली काय बनवली नव्हती, पण डोशासोबत जी खायची चटणी असते ना आपली खोबऱ्याची, जेव्हा अंगारकी चतुर्थी होती ना त्यावेळेस मी ना खोबरं फोडलं होतं. म्हणजे ह्यांनी मला नारळ फोडून दिलं होतं आणि त्यातलं थोडंसं ठेवलं होतं, कारण त्याच वेळेस कधीतरी मला धनू म्हणलं होतं की डोसा खायचा आहे म्हणून. मग थोडंसं खोबरं, थोडीशी हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि भरभरून कोथिंबीर असं एक वाटण बनवून घेतलं होतं. आणि फोडणी देण्यासाठी ना कढईमध्ये मस्त भरपूर तेल टाकलं. आणि हा कढीपत्ता इतका फ्रेश राहिला ना, म्हणजे डब्यामध्ये ठेवल्यानंतर ना जरासा सुकतो, काळा पडतो, पण असाच मी वरती ठेवून दिला आहे ना तर तो आहे असा फ्रेश राहिला आहे, म्हणजे काहीच टेन्शन नाही. आधी धुवून ठेवला नव्हता मी, मग मस्त असा थोडासा धुवून घेतला. आणि जिरे बघा, डीमार्टमधून सुट्टे जिरे आणलेत मी, एवढे सारे, कधी संपतायत काय माहिती. पण तडतडून जिऱ्याची फोडणी दिली. आणि मी ना जेव्हा वाटण बनवत होते ना खोबऱ्याचं, त्यावेळेस त्याच्यामध्ये पण मी थोडासा कढीपत्ता घेतला होता. फ्लेवर छान लागतो कढीपत्त्याचा खोबऱ्याच्या चटणीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण टाकला, तेलामध्ये पण टाकला, छान असं तडतडून दिलं. आणि वरून मग हळद टाकली. माझ्याकडून हळद ना कधीतरी कमी जास्त होत असते,
थोडीशीच हळद टाकली, छान असं मिक्स करून घेतलं आणि जे बनवून घेतले ना मी खोबऱ्याचं वाटण ते त्याच्यामध्ये टाकलं. मला ना खोबऱ्याची चटणी प्रचंड आवडते, म्हणजे मी वेगळ्या पद्धतीनं पण बनवायला बघितली होती एकदा, टोमॅटोची जशी असते तशी, पण मला ती काही जमलीच नव्हती. जर तुम्हाला काही शॉर्टमध्ये रेसिपी जर माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये असं सांगा की असं असं बनव म्हणून. मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन, कारण मला तशी आवडते पण बनवता येत नाही. पण ना ही खोबऱ्याची चटणी पण तेवढीच डोशासोबत टेस्टी लागते. इथे चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकदम थोडीशी बनवली होती बरं का, जास्त पण नाही, कारण तेवढं खोबरंच नव्हतं माझ्याकडे म्हणून. आणि त्यानंतरनं मग डोसे बनवायला घेतले. पहिलं ना डोसे बनवताना माझं कन्फ्युजन व्हायचं, कारण मी काय करायचे माहिती आहे का, सेपरेट टोपामध्ये घ्यायचे, त्याच्यामध्ये असं भरपूर पाणी टाकायचे, बॅटर पातळ करायचे आणि मग डोसा बनवायचा प्रयत्न करायचे. पण तो डोसा कसा बनणार तुम्हीच सांगा मला. तो बनतच नव्हता. पण आता काय करते, जसं आहे ना पीठ तसंच ठेवते आणि एकदम पळीने आपलं घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं. मस्त असा पाहिजे असा पातळ डोसा होतो सुद्धा, टेस्टलाही अप्रतिम होतो. आणि बॅटरमध्ये वरून मी थोडंसं मीठ पण ॲड करते, जेणेकरून टेस्ट यावे म्हणून. इथे मी अहोनला देत होते, कारण ते धनुषला चारत होते, कारण धनुषला पण खूप जास्त भूक लागली होती आणि डोसा त्यालाच खायचा होता, त्याच्याचसाठी बनवला होता, म्हणून म्हटलं की गरम गरम त्यालाही खायला देऊयात म्हणून. आणि हळूहळू मी ना खूप छान डोसे बनवायला लागले असं मला वाटते. तर बघा, इतका गरम गरम सकाळचा आमचा नाश्ता होता. आजच्या नाश्त्यासोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.